आणि आता बातमी येते कल्याणमधून। कल्याणच्या नांदिवलीमध्ये एका खासगी रुग्णालयामधल्या रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली। गोकुळ झा नावाच्या परप्रांतीय तरुणाने ही मारहाण केली। याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याणच्या नांदिवली परिसरामध्ये एका खासगी रुग्णालयामधल्या रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण झाली। एका परप्रांतीय तरुणाने हॉस्पिटलमधल्या मराठी तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले। गोकुळ झा नावाच्या व्यक्तीला डॉक्टरांना भेटायचं होतं, पण डॉक्टरांच्या केबिनमध्ये काही इमार बसले होते। त्यामुळे तरुणींना गोकुळ झाला काही वेळ थांबण्यास सांगितलं। त्यामुळे तरुणी आणि गोकुळ झा यांची वादावादी झाली। त्यानंतर गोकुळ झा यानं बाहेर धावत येत तरुणीला जोरात लाथ मारली। लाथ मारल्यामुळे तरुणी खाली कोसळली। त्यानंतर गोकुळ झानं तरुणीच्या केसाला धरून तिला ओढत नेलं। गोकुळ झानं तरुणीला बेदम मारहाण केली। मी त्या पेशंटला फक्त एवढंच बोलली की दादा तुमचा नंबर नाहीये, तर त्या पेशंटने मला आई बहिणीवरनं शिव्यागाळी केल्या। त्यानंतर ज्याच्यासोबत जो आला होता ना पेशंट सोबत, अनन्या झा म्हणून पेशंट आहे, त्याच्यासोबत जो आला होता ना, तर मी त्यांनाही बोलली की हा बघा कशी अरे तुझ्याची भाषा वापरतो, आईवरनं शिव्या वगैरे देतोय, यात माझी चुकी काय आहे? नाही, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची मी स्वतः चर्चा केलेली आहे। घटना अतिशय गंभीर आहे। एका महिलेला अशा पद्धतीचे मारहाण करणं अतिशय योग्य नाही। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे व्हायलन्स हे खपवून घेतले जाणार नाही। त्या व्यक्तीवरती योग्य ती नक्कीच कडक कारवाई ही केली जाईल। गुन्हा नोंद क्रमांक 884/2025 कलम 74, 79, 115(2) भारतीय न्याय संहिता या अन्वये गुन्हा नोंद झालेला आहे। या गुन्ह्यातील आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे। गोकुळ झा नावाच्या आरोपीने या ठिकाणी गुन्हा केलेला आहे आणि त्याचा आमच्या पोलीस पथकांमार्फत शोध चालू आहे।